तर बाळांनो, आज आपल्याला पदार्थ विज्ञान मधील सर्वात महत्वाचा टॉपिक दर्शनशास्त्र आहे का नाही, या टॉपिकला आपल्याला आज सुरुवात करायचं आहे. हा टॉपिक टोटल मित्रांनो 25 मार्काचा आहे. ओके, याला खूप वेटेज आहे. टोटल MCQ, SAQ आणि LAQ हे मिळून 25 मार्क आहेत. ओके, याच्यामध्ये हे SAQ कंपल्सरी असतोच आणि LAQ पण कंपल्सरी असतो. 100% तुम्ही प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर बघा, त्याच्यात तुम्हाला SAQ, LAQ आणि MCQ चा पार्ट दिसून येताना दिसेल. ओके, तर आज आपण जस्ट दर्शनशास्त्राचा इंट्रोडक्टरी पार्ट पाहूयात. तुम्हाला मी दर्शनशास्त्राची ओळख करून देईल, है की नाही. तर सुरू करू आपण दर्शनशास्त्र. तर आता दर्शनाची निरुक्ती काय म्हणते बघा. तर दर्शनाची निरुक्ती काय म्हणते, श्लोक आहे बघा. हा इम्पॉर्टंट श्लोक आहे, इथे तुम्ही लक्ष द्या, है की नाही. दृश्यते यथार्थ तत्वम अनेन इति दर्शनम. दृश्यते यथार्थ तत्वम अनेन इति दर्शनम ही दर्शनशास्त्राची निरुक्ती आहे. मग आता याचा मीनिंग काय, तर ज्या शास्त्राद्वारे यथार्थ तत्व पाहिले जाते त्याला दर्शनशास्त्र म्हणतात. तर आता ह्या यथार्थ तत्वाचा अर्थ काय बाळांनो, तर यथार्थ तत्वाचा अर्थ असा आहे, जे ज्ञान सत्य असतं, त्या सत्य ज्ञानाचं आपल्याला ज्याद्वारे अभ्यास मिळतो, ज्या शास्त्राद्वारे अभ्यास मिळतो त्याला आपण दर्शनशास्त्र म्हणतो. ओके, तर आता मग दर्शनशास्त्राची नीड का पडली असावी बाबा, की बाबा दर्शनशास्त्रात बघा कुठली पण गोष्ट काहीतरी कारणाशिवाय उत्पन्न होत नाही बाळांनो. कारणापासून कार्याची उत्पत्ती होत असतं. हा कार्य कारण सिद्धांत आपल्याला सांगतो. तो मी तुम्हाला जसे जसे आपले टॉपिक पुढे जातील तसं तसं मी तुम्हाला तो सिद्धांत पण शिकवेन. ओके, तर आपली सृष्टीची निर्मिती झाली असावी, मग ती कोणत्या तरी कारणास्तव झाली असावी ना. तर सृष्टीची उत्पत्ती कशा प्रकारे झाली यावर जे इन्फॉर्मेशन भेटते ते आपलं दर्शनशास्त्र करून देत आहे का नाही. म्हणजे सृष्टीची उत्पत्ती अशा प्रकारे झाली ही सांगण्याची जी पद्धत आहे किंवा हे जे शास्त्र सांगत आहे ते आपलं दर्शनशास्त्र आहे बाळांनो. म्हणून बघा बरं किती महत्वाचं आहे आता हे दर्शनशास्त्र. तर बघा आता दर्शनाचे प्रकार. तर एक आचार्य होते मध्वाचार्य, त्यांनी शास्त्राचे एकूण टोटल 16 प्रकार सांगितले आहेत. लक्षात ठेवा, MCQ साठी खूप महत्वाचा पार्ट आहे. ओके, तर 16 पार्ट सांगितलेले आहेत, म्हणजेच प्रकार. ज्या 16 प्रकारामध्ये त्यांनी 9 प्रकार मुख्य सांगितलेत, म्हणजे मेन 9 प्रकार सांगितलेत, आहे का नाही. तर मेन 9 दर्शन त्यांनी मेन सांगितलेले आहेत आणि त्या 9 दर्शनाचं आपल्याला डिवायडेशन 2 प्रकारे दिसतं बघा. एक तर आहे आस्तिक दर्शन आणि दुसरं आहे नास्तिक दर्शन. मग आस्तिक दर्शन आणि नास्तिक दर्शन म्हणजे काय आणि त्याच्यामध्ये येणारे दर्शन हे तुम्हाला मी आता सांगतो. तर आस्तिक दर्शनशास्त्र किती आहेत, तर आस्तिक दर्शनशास्त्र 6 आहेत बाळांनो. त्याच्यामध्ये बघा मी 1 बाय 1 वाचतो, तुम्हाला दिसत पण असेल बघा. आता ह्याच्यामध्ये पहिलं आहे सांख्य दर्शन, जे की खूप महत्वाचं आहे. योग दर्शन, नंतर वैशेषिक दर्शन, नंतर न्याय दर्शन, नंतर पूर्वमीमांसा दर्शन आणि उत्तर मीमांसा दर्शन. हे 6 दर्शन आस्तिक दर्शनामध्ये येतं. आणि त्यांचे कर्ता कोण आहे त्याच्यावर मित्रांनो MCQ येतो. 2021 ची जी बॅच आहे बाळांनो, त्याला हा डायरेक्ट SAQ पडला होता. दर्शनशास्त्राचे नाव आणि त्याचे कर्ता लिहा. तर हे खूप महत्वाचं आहे. सांख्य दर्शनाचे कर्ता कोण आहेत, कपिल मुनी. योग दर्शनाचे कोण आहेत, पतंजली ऋषी. वैशेषिक दर्शनाचे कनाद ऋषी. नंतर न्याय दर्शनाचे गौतम ऋषी. पूर्वमीमांसाचे जैमिनी आणि उत्तर मीमांसाचे व्यास. ह्याच्यावर MCQ तर कंपल्सरी मित्रांनो असतो, म्हणजे असतोच. ओके, मग आस्तिक दर्शन म्हणजे काय, की बाबा आस्तिक आपल्याला शब्दातच ओळखू आहे, म्हणजे जे दर्शनशास्त्र वेद, ईश्वर किंवा परलोक, ईश्वर असतो किंवा वेद असतात, यांना जे शास्त्र संमती देतं किंवा मान्य करतं त्याला आपण आस्तिक दर्शन म्हणतो, आहे का नाही. मग आस्तिक दर्शनाने हे 6 दर्शन सांगितलेले पाहायला मिळतात आपल्याला. नंतर बघा नेक्स्ट आता म्हणलं तर नास्तिक दर्शन. ओके, मग आता नास्तिक दर्शन म्हणजे काय बघा,
त्याच्या उलट आहे का नाही, एकदम अपोजिट. जी दर्शनशास्त्र वेद, ईश्वर, परलोक या गोष्टींना मान्यच करत नाहीत त्यांना आपण काय म्हणतो बाळांनो, तर नास्तिक दर्शन म्हणतो. ओके, तर आता नास्तिक दर्शनाचे परत 3 प्रकार आहेत. 3 आहेत नास्तिक दर्शनामध्ये. पहिला आहे चार्वाक दर्शनशास्त्र, सेकंड आहे जैन दर्शनशास्त्र आणि थर्ड आहे बौद्ध दर्शन शास्त्र. या 3 शास्त्राचा उल्लेख आपल्याला नास्तिक दर्शनशास्त्रामध्ये मिळतो. तर आज आपण एवढं दर्शनशास्त्राबद्दल इंट्रोडक्टरी पार्ट पाहिला. आता आपण नेक्स्ट लेक्चर पासून ऍक्च्युअल दर्शनशास्त्राला सुरू करू, जे की सांख्य दर्शन खूप महत्वाचं आहे. एलक्यू फिक्सच असतो बाळांनो त्याच्यावर. तर आता भेटूयात आपण पुढच्या लेक्चरमध्ये. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या डॉक्टर गॅलेक्सीला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून गरजूवंत विद्यार्थ्यांना त्यांचा फायदा होईल. भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू. गुड डे.